नमस्कार. मी दिनेश सोहोनी, जिल्हा तांत्रिक सहाय्यक, रत्नागिरी जिल्हा. आपण ई चावडीमध्ये चालू वर्षासाठी वसुलीत करण्यासाठी म्हणून आपल्याला डेटा उपलब्ध झालेला आहे 2025-26 साठी. गेल्या वर्षी आपण चांगल्या पद्धतीने ई चावडीमध्ये कामकाज पूर्ण केलेलं आहे आणि 1371 गावं ई चावडीमध्ये मागणी निश्चिती होऊन वसुली पूर्ण झाली. तर या वर्षी पण आपण सर्व कामकाज ई चावडीच्या माध्यमातून करणार आहोत. गेल्या वर्षी आपल्याला काही काम करताना अडचणी आल्या, त्या यावर्षी आपल्याला येऊ नयेत यासाठी म्हणून मी सुरुवातीलाच तुम्हाला हा व्हिडिओ रेकॉर्ड करून पाठवतो की जेणेकरून तुम्हाला कामकाज करताना मदत होईल. तर आपल्याला मागणी निश्चिती करताना महत्त्वाची सूचना अशी आहे की जर आपल्याकडे मागील थकबाकी शिल्लक असेल आणि ती तुम्ही गेल्या वर्षीची जमाबंदी करताना दाखवली नसेल तर ती या वर्षी तुम्हाला मागील थकबाकीमध्ये तुम्ही ऍड करून घ्या. त्याचं कारण असं आहे की जिल्ह्याच्या ठिकाणी आपल्याकडे जो डेटा उपलब्ध आहे त्याच्यामध्ये तालुका वाईज वसुली शिल्लक आपल्याला दिसते. त्याच्यामुळे जर आपण ती दाखवली नाही तर ती कधीच रेकॉर्डवरती येणार नाही. आपल्या महसूल शाखेमध्ये नायब तहसीलदार आहे, त्यांच्याशी माझं बोलणं झालंय. तर त्यांनी सांगितलंय की आपल्याला ती वसुली या रेकॉर्डवरती घ्यायला लागेल, नाही तर ती कुठेतरी मध्ये गायब होऊन राहणार आणि कायम ते आपल्या रेकॉर्डवरती दिसत राहणार. म्हणून जर काही आपल्याकडे वसुली शिल्लक असेल तर ती वसुली तुम्ही याच्यामधनं भरून घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर दुसरा विषय आहे कजाप न झालेल्या बिनशेतीच्या चारा निश्चितीसाठी भरावीची माहिती. आता गेल्या वर्षी बरेच लोकांनी काय केलं की मागणी दुरुस्ती केली आणि हा डेटा भरला. मग त्याच्यामुळे काय झालं की पावती तयार करताना त्याच्यामध्ये मॅन्युअली तुम्हाला सगळ्यांना मी सांगितलं होतं की जर तुम्ही मागणी दुरुस्ती केली तर सिस्टीम मध्ये असलेला फॉर्म्युला निघून जाणार आहे. म्हणजे समजा एखादा सर्वे नंबर आहे त्याचं तुम्ही 8 चौरस मीटर केलं नाहीये आणि डायरेक्ट तुम्ही मागणी निश्चिती केली आणि मागणी दुरुस्ती करून जर त्याचं तुम्ही क्षेत्र बिनशेती म्हणजे आपण अकृषी जम जीप ग्राफ टाकलं तर त्याची डिमांड जनरेट होईल. पण जर त्याचं तुम्ही शेतीचा दस्त वसूल पात्र नसेल आणि तो तुम्ही शून्य नाही केला तर ती वरची रक्कम आहे ती तुम्हाला पावतीमध्ये ऍड होऊन दिसते. म्हणजे आपल्याला जे आपण आता काम करताना सगळ्यांनी बघितले की आपल्याला जो 10 रुपये 12 रुपये फरक आला, मी तुम्हाला आडबं डाउनलोड केल्यानंतर एक फॉर्म्युला टाकून दाखवलं होतं की एकूण मधनं जम जीप ग्राफ वजा केल्यानंतर फरक येत होता. तो कशाचा होता की शेतीच्या बावत्यातला होता की जी शेतीमधली वसुली वजा सूटचा फॉर्म्युला चुकत होता, त्यामुळे एक फरक येत होता. आणि बिनशेतीच्या ह्या आपण दुरुस्त्या मागणी दुरुस्ती करून केल्या त्याच्यासाठी. तर आता ह्या वर्षी तुम्ही करताना जर थकबाकी असेल ती इथून तुम्ही भरून घ्या. दुसरा ऑप्शन आहे याच्यामध्ये गाव नमुना 17 कजाप गाव नमुना 17 कजाप न झालेल्या बिनशेती जमिनीच्या सारा निश्चितीसाठी भरावीची माहिती. हे कधी करायचंय की तुम्ही मागणी निश्चितीच्या आधी करायचंय. थकबाकी आणि हे कजाप न झालेल्या जमिनी आहेत त्या आधी भरून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामधनं अजून काय करायचंय की ज्या जमिनींचं तुम्ही 8 चौरस मीटर केलेलं नाहीये, ज्या नवदीचं तुम्ही 8 चौरस मीटर केलंच नाहीये पण तो तुमची बिनशेतीमधून वसुली आहे, तर त्या एंट्री सुद्धा तुम्ही इथून आधी ऍड करून घ्या. सगळ्यांना आपण सूचना दिल्या होत्या की अष्टसूत्रीच्या कार्यक्रमामध्ये पहिल्यांदा आपल्याला काय करायचं होतं की जे सर्वे नंबर आहेत की त्याचं 8 चौरस मीटर झालेलं आहे तर त्याचं आपल्याला क्षेत्र बिनशेतीमध्ये नमूद करायचं होतं आणि त्याचा 10 पैसे 5 पैसे याच्याप्रमाणे आकार नमूद करायचा होता. ज्यांनी हे केलंय त्यांना हा प्रॉब्लेम नाहीये. आणि अजून एक सूचना आहे की मागणी निश्चिती करताना जी नगरपालिका क्षेत्रातली गावं आहेत त्यांनी आधी त्यांच्या डीबीएन कडनं कन्फर्म करून घ्यायचंय की त्यांनी त्यांच्यासाठी त्या नगरपालिका क्षेत्रासाठी प्रत्येक गावासाठी आकारणी वेगळी आहे. ती आकारणी निवडली आहे ना, आता माझ्या माहितीप्रमाणे आकारणी सगळ्यांनी निवडली, पण काही ठिकाणी काय झालं आकारणी निवडली आणि सर्वे नंबर निवडले नाहीयेत. का तिथे आकार निवडून आपण 2 ऑप्शन दिले होते. काही ठिकाणी काय होतं की एका गावाचे 2 भाग झालेत, म्हणजे अर्ध्या गावामध्ये नगरपालिका क्षेत्रात येतो, अर्धा गाव नगरपालिका क्षेत्राच्या बाहेर आहे. तर त्याच्यासाठी म्हणून त्यांनी ऑप्शन दिलेलं आहे आपल्याला की सर्वे नंबर वाईज निवडायला येतं. जर पूर्णच्या पूर्ण ते नगरपालिका अंगठीचे तर सर्व सर्वे नंबर निवडून साठवा करायचे. पण तसं नसेल तर ते स्पेसिफिक सर्वे नंबर तिथे म्हणजे चिपळूण मध्ये मी बघितलं होतं की चिपळूणची जी क्वेरी होती की चिपळूणमध्ये काही सर्वे नंबर आहे ते नगरपालिका हद्दीत आहेत, काही नगरपालिका हद्दीच्या बाहेर आहेत.
म्हणून ते निवडताना स्पेसिफिक सर्वे नंबरच निवडायला लागले, म्हणजे ते डेटा प्रॉपर त्याची डिमांड जनरेट झाली. तर सगळ्यांनी लक्षात ठेवा की नगरपालिका हद्दीच्या आतली जी गावं आहेत त्यांनी एकदा डीबीएन कडनं कन्फर्म करून घ्या की ती तशा पद्धतीने निवडलंच आहे ना, नाही तर डीबीएन ना सांगून मला रिमोट द्यायला सांगा, मी एकदा चेक करून घेईन. फक्त नगरपालिका हद्दीतली जी गावं असतील त्यांच्यासाठी. माझ्या माहितीने सगळ्या डीबीएननी त्यांची जो आकार आहे तो नमूद केलेला आहे. फक्त सर्वे नंबर निवडले की नाही एकदा आपण त्या सिटीतल्या सर्वे नंबरसाठी कन्फर्म करूया. कारण नगरपालिका हद्दीमध्ये फक्त आपण जमीन महसूल वसूल करतो, जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत वसूल करत नाही. त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना प्रॉब्लेम येतोय तो. तर पहिलं गोष्ट काय सांगितले की जर तुमच्याकडे आधीच्या तुमच्या गावामध्ये थकबाकी होती, तुम्ही दाखवली नसेल तर ती तुम्ही आता दाखवून घ्या. दुसरं, हे कजाप न झालेल्या जमिनीच्या ह्याच्यातनं काय करायचंय की जे सर्वे नंबर तुम्ही बिनशेती केले नाहीयेत आणि तुम्हाला त्याचं यावर्षी बिनशेतीने वसूल करायचंय, तर त्याच्यासाठी म्हणून तुम्ही त्याचा जो काही खाता नंबर असेल तो इथे टाकायचा. मी सगळ्यांना सांगितलं होतं जे तुम्ही 8 चौरस मीटर केले नसेल त्याची यादी करून ठेवा. सर्वे नंबर आणि सर्वे नंबर आणि त्याचा खाता नंबर हे तुम्ही जर मेन्शन करून ठेवलं असेल तर तुम्हाला हे फॉर्म भरणं सोपं आहे. आता सगळ्यांना फॉर्म भरताना इथूनच का करायचं, काही लोक आपल्याकडे यांना वाटेल की ठीक आहे मागणी निश्चिती करतो आणि मागणी दुरुस्ती करून करतो. गेल्या वर्षी जे प्रॉब्लेम झाले ते आपल्याला नाही पुन्हा यावर्षी कंटिन्यू करायचे आहेत. म्हणून जे सर्वे नंबर तुमचे असतील त्याचे लिस्ट आउट करून घ्या की बिनशेतीचे तुमच्या गाव नंबर 2 मध्ये जे काही तुमचे सर्वे नंबर आहेत 8 चौरस मीटर झाले नाहीयेत, तर ते सर्वे नंबरसाठी इथे तुम्हाला काय करायचं आहे, इथे हा निवडायचा आहे. म्हणजे जो खाता नंबर असेल त्याच्यातला जो काही सर्वे नंबर असेल तो इथे निवडा. तो निवडल्यानंतर त्याच्यावरचं क्षेत्र इथं ऑटोमॅटिक येईल. क्षेत्र दिसताना तुम्हाला इथे दिसताना तुम्हाला ते ह्याच्यामध्ये दिसणार आहे, हेक्टर आर मध्ये दिसणार आहे. मॅन्युअली इथे काही चेंज करायला जाऊ नका. इथे कधी चेंज करायचंय, जेव्हा इथे तुमचं ह्या सातबाराचं क्षेत्र आहे, आपण एक्झाम्पल म्हणून जरा मोठा घेऊया सातबारा. ठीक आहे, हा 4 गुंठे आहे. 4 गुंठ्यापैकी तुम्हाला 2 गुंठे बिनशेती आहे, तर टाकणार तुम्ही 0.02. इथे 2.00 टाकू नका, ते साठणार नाही. क्षेत्र इथे नमूद करताना, इथे क्षेत्र जो फॉर्म आहे इथे नमूद करताना तुम्ही क्षेत्र हे हेक्टर आर मध्येच टाकायचंय. ई फेरफार मध्ये बिनशेती येणे क्षेत्र नमूद करताना तुम्ही 8 चौरस मीटर मध्ये टाका. हे लिहिल्यानंतर जो बिनशेतीचा काय आदेश नंबर असेल तो नमूद करा. त्याच्यानंतर गावठाणा बाहेर येईल. त्याच्यानंतर दुसरा आहे निवासी. आता इथे एक फॉर्म्युला असा आहे की निवासी औद्योगिक वाणिज्य औद्योगिक वाणिज्य आणि इतर असे यांचे प्रकार आहेत. तर आपल्याला निवासी म्हटल्यानंतर इथे हे इथे बघा तुम्हाला दिसेल हे 2 गुंठे आहे, म्हणजे इथे 10 रुपये आले म्हणजे काय की हे 10 पैशाचं गाव आहे. म्हणून ह्याच्या इथे ऑटोमॅटिक 10 रुपये आकारणी आली, म्हणजे 10 हे ऑटोमॅटिक जनरेट झाली. आता समजा इथे मी औद्योगिक निवडलं तर ऑटोमॅटिक ह्याची 1.5 पट झाली आणि वाणिज्य निवडली तर दुप्पट झाली. मग आता तुमच्याकडे एखादं बिनशेतीची एंट्री ती निवास आणि वाणिज्य असेल, पण तुम्ही ते आपण जी गावामध्ये आहे ते 5 रुपये किंवा 10 पैसे याच्या 5 पैसे किंवा 10 पैसे याच्या प्रमाणित वसुली करतो. म्हणून इथे निवडताना निवासच निवडा, नाहीतर इथे सगळं निवडताना सगळ्याचे कॉम्प्लिकेशन्स येतील आणि हे सगळं परत चुकत जाईल. इथे निवास आणि वाणिज्य असं 2 नसते. निवास असेल तर निवास, जेव्हा तो बिनशेती होईल 8 चौरस मीटर मध्ये त्याचं क्षेत्र जेव्हा होईल, कजाप होईल, जेव्हा तुम्ही गाव नमुना 2 भराल तेव्हा मी तुम्हाला नंतर ह्याच्यात दाखवणार आहे की गाव नमुना 2 भरताना तिथे रिमार्क्सचा कॉलम आहे शेरा, त्याच्यात लिहा की सदरचं हे निवास आणि वाणिज्य प्रयोजनासाठी आहे, म्हणजे तुमच्या 2 नंबर मध्ये ते प्रॉपर तुम्हाला डिस्प्ले होईल. हे निवास इथे सिलेक्ट केलं आणि इथे जतन करायचंय. म्हणजे काय होईल, आपल्याला मागणी दुरुस्तीच्या आपण टॅब मध्ये गेलो नाही तर काही फरक यायचा आपल्याला प्रश्न येत नाही. म्हणजे या ऑप्शन मधनं जे सर्वे नंबर बिनशेती आहेत त्यांची वसुली तुम्हाला बिनशेती मधनं करायची आहे आणि त्याचं क्षेत्र 8 चौरस मीटर मध्ये नाहीये किंवा ते ते कजाप झालेलं नाही म्हणून तुम्ही ते 8 चौरस मीटर करायचं ठेवलं होतं, तर असेच सगळे खाता नंबर तुम्ही काढा. त्याचं तुम्ही इथे क्षेत्र म्हणजे खाता नंबर, तो सर्वे नंबर इथे प्रॉपर लागणार, कारण तो तुम्ही मोगम घेऊ शकत नाही. ते सर्वे नंबरचं क्षेत्र येणार. 4 गुंठ्यापैकी किती गुंठे बिनशेती आहे तिथे बिनशेती टाका. क्षेत्र टाकताना हेक्टर आरमध्ये टाकायचं. प्रयोजन निवडा. जर प्रयोजन ऍक्च्युअल त्याचं औद्योगिक असेल, 1.5 पट तुम्ही वसुली घेताय तर प्रॉब्लेम नाहीये, पण जर त्याचं 5 रुपये 10 रुपये प्रमाणित वसुली आहे तर निवासात निवडा, जतन करा.
हे झाल्यानंतर वाढीव जमीन महसूल, म्हणजे तुमच्याकडे जे 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 खातेदार वाढीव जमीन महसूल साठी पात्र आहेत यांची तुम्ही इकडनं त्याला खाता नंबर शोधून ह्याचा डेटा घेऊन इथे 50% की 100% हे तुम्ही ह्याला नमूद करायचंय. म्हणजे जे खातेदाराचं क्षेत्र हे 8 हेक्टर पेक्षा जास्त आहे आणि तो पात्र आहे ह्याच्यासाठी वाढीव जमीन महसूलसाठी, त्याचा आत्ता भरून घ्या, शेवटी जाऊन ते भरायला जाऊ नका. मागणी दुरुस्ती टॅबचा आपल्याला कमीत कमी वापर करायचा आहे. हे ऑटोमेशन मोड वरती जर आपल्याला आणायचं असेल तर हे ऑप्शन्स आपल्याला वापरायला लागणार आहेत. इथे निवडून हे सगळं प्रोसेस झाली की इथे जतन करा. त्याच्यानंतर खाता एकत्रीकरण हा टॅब दिलेला, हा तुम्ही शक्यतो यूज करू नका. ज्यांना करायचं आहे त्यांना करू शकतात, पण इथे खाता एकत्रीकरण तुम्ही केलं तर ते फक्त इथल्या डेटा पुरतं आहे, ह्याचा ई फेरफार वरती काहीही फरक पडणार नाही. ते सूचना पण दिलेली आहे वरती. जी तुम्ही मागणी निश्चिती करणार आहात त्याच्यावेळी जो डेटा आता डेटा सर्व्हरवरनं उपलब्ध आहे तेवढ्याच ह्याच्यासाठी तुम्ही खाती मर्ज करू शकता, पण त्याच्यासाठी कंडिशन आहे की त्यातली कॅटेगरी दोघांची सेम हवी. म्हणजे त्याचे नावं आणि जे काही दोन्ही खात्यांमधली नावं आहेत ती सेम पाहिजे, तरच तुम्ही इथे हे इथे मर्ज करू शकता. म्हणजे आता थकबाकी भरली, जे कजापण झाले ते सर्वे नंबर भरले, वाढीव जमीन महसूल भरला. आता वाढीव जमीन महसूलसाठी तुम्हाला जर पात्र काढायचे असेल तर ई फेरफारमध्ये तुमच्या खातेदारांचा अहवाल आहे, त्याच्यामध्ये तुम्ही क्षेत्र टाकलं 8.00 पासून बाबा पुढे 100.00 टाका आणि शोधा. म्हणजे 8 हेक्टरच्या वरचे सगळे खातेदार तिथं उपलब्ध होतील. त्याच्याबद्दल तुम्ही जे पात्र आहेत त्यांची इथून वाढीव जमीन महसूल मधून एंट्री घ्या आणि ही प्रोसेस झाल्यानंतर तुम्ही मागणी गणना करून सर्व पानं असतील. जेव्हा तुम्ही मागणी गणना करणार आहात, इथे जेव्हा तुम्ही मागणी गणनावरती क्लिक करणार तेव्हा तिथे खाली पानं जनरेट होणार आहेत. आता मधल्या हे आपण मागचं वर्ष एंड करताना मला किती तलाठ्यांना फोन करावे लागले की मागणी निश्चिती शिवाय वसुली केलेल्या गावांमध्ये आपली 182 गावं दिसत होती. मी तालुक्यात फोन करून सेवारत आयडी घेऊन हे सगळं मागणी निश्चितीचं काम पूर्ण केलेलं आहे. तर यावर्षी असं होऊ नये म्हणून एका क्लिकमध्ये मागणी निश्चिती करायची. तुम्हाला वाटलं हा खातेदार वसूल पात्र नाहीये म्हणून मी त्याचं काय करणार आहे, डायरेक्ट त्याचं इथं डायरेक्ट सिलेक्ट करणार आणि त्याला नष्ट करून टाकणार मागणी दुरुस्तीमध्ये जाऊन. तसं नाही करायचंय. जर तो वसूल पात्र नसेल तर त्या पर्टिक्युलर खात्याला सिलेक्ट करून त्याचं तुम्ही डिमांड इथे जनरेट झाल्यानंतर पानं इथे 100 पेजेस केली, मी 50 पेजेस केली. जेवढी पानं आहेत त्याच्यावरती इथे सिलेक्ट ऑल बटन दाबा. जी डिमांड आली आहे ती सिलेक्ट ऑल इथे बटन दाबा तुम्ही. इथे 100 पेजेस पण येतात, पण आता तिथे येत नाहीये. तुम्ही 100 पेजेसच करा. जर गाव मोठा असेल तर नाही तर वेळ लागणार. 100 पेजेस करा. गेल्या वर्षी जो आपल्याला शेती दस्ताच्या बाबतीत वजा सूटचा प्रॉब्लेम येत होता तो आपण ह्याच्यातनं यावर्षी काढून टाकलेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला वजा सूटचा प्रॉब्लेम येऊन पावतीमध्ये फरक येण्याचा इश्यू सॉल्व्ह झालेला आहे. ही डिमांड फिक्स केल्यानंतर आपल्या 2 प्रकारचे एंट्रीज इथे 3 प्रकारचं टोटल, म्हणजे ह्याच्यातनं आपली शेती फिक्स्ड होणार आहे, बिनशेती फिक्स्ड होणार आहे आणि रोजगार हमी फिक्स्ड होणार आहे. संकीर्ण आपला फिक्स्ड होणार आहे का नाही? संकीर्ण फिक्स होणार नाही, कारण संकीर्ण आपण जसं 17 नंबर मध्ये एंट्री घेणार आहोत तसं तसं आपलं जनरेट होणार. हे एकदा मागणी एकदा मी इथे निश्चित केली तरी एकदा परत एकदा जनरेट करून बघा. अनावधानाने आपलं एखादं पान राहू शकतं. आणि हे कधी आहे की आपण 1 ऑगस्टला मागणी निश्चिती करताना म्हणजे 31 जुलैला जेव्हा बघा, आता इथे थोडासा डेटा राहिलाय दिसलं, म्हणजे मी पुन्हा म्हणून का चेक केलं, काही राहिलं असेल तर निघून जाऊ नये म्हणून इथून परत एकदा निश्चित केलं. म्हणजे आता ह्या गावामध्ये मागणी निश्चितीसाठी काही शिल्लक नाहीये. ठीक आहे. हे आता मागणी निश्चितीचं तर एकदा तुमचं काम झालं की त्याच्यानंतर तुम्हाला हे मागणी दुरुस्तीचा टॅब कमीत कमी वापरायला लागला पाहिजे. म्हणजे काय की एखाद्याची डिमांड, म्हणजे आता सगळ्यांना सांगितलं होतं की जी सरकारी खाती आहे त्याचा आकार जरी तुम्ही जर टाकला त्याला आपण, म्हणजे समजा एखादं महाराष्ट्र शासनाचं खातं आहे आणि त्याला वसुली नाहीये पण तुम्ही त्याला आकार टाकला असेल 50 रुपये, तर यावर्षी तो वसूल पात्र येणार आणि तो वसुली तुम्हाला त्याची नाही करायची, म्हणजे वसूल पात्र तो नाहीये, चुकीने झालंय आणि तुमचं क्षेत्र दुरुस्ती करायचं अजूनही राहून गेले, तर अशा केसमध्ये तुम्ही मॅन्युअली इथे जाऊन दुरुस्ती करू शकता. पण त्याच्यासाठी सुद्धा कसं करायचंय,
तो खाता नंबर इथे टाकल्यानंतर जर त्याची वसुली नाही तर इथे डिलीट करून त्याला नष्ट करून तो वसुली त्याची निघून जाणार नाहीये. इथे सुधारणेवरती क्लिक करून त्याच्या इथे जी काही वसुली जनरेट झाली आहे ही शून्य तुम्हाला करायला लागेल. ही वसुली शून्य करायला लागेल आणि जतन करायला लागेल. आणि ही मागणी निश्चिती आता एक ठराविक आपण पिरियड ठरवून घेऊ, 10 दिवस, 20 दिवस, महिना, की या महिन्याभरामध्ये एकदा मागणी निश्चिती करून सगळे आकडे आपण भरून घ्यायचे. डिमांड एकदा फिक्स, वर्षभर आपण एंडिंगला येऊन आपण ते मागणी दुरुस्ती करत बसतो, मग वेबसाईट चालत नाही, मग प्रॉब्लेम्स येतात. शेती, बिनशेती आणि रोजगार हमी ह्याची डिमांड तर ऑनलाईन फिक्स्ड, शेती आणि रोजगार हमीचे तर फिक्स्ड आहे. जे 8 चौरस मीटर जर केलेले नसतील तर त्यांना तुम्हाला इथे मॅन्युअली करायला लागेल. अजून एक प्रॉब्लेम येणार आहे, काही लोकांनी 8 चौरस मीटर केलेलं आहे, क्षेत्र टाकताना ते बिनशेती क्षेत्र टाकताना चुकीच्या पद्धतीने नमूद केल्यामुळे मी आता ट्रेनिंगमध्ये आता खेडमध्ये काही ठिकाणी दाखवलं तुम्हाला करून की आता बघा इथं बघा हा सर्वे नंबर आहे, हे याचं क्षेत्र लिहिताना बरोबर 9.58 लिहिलंय, त्याचा आकार इथं बरोबर लिहिलाय. काही लोकांनी इथे क्षेत्र लिहिताना 0.0958 लिहिलंय. मग त्याची डिमांड येणार का? नाही येणार डिमांड. का नाही येणार? कारण जर त्याचं क्षेत्रच 8 चौरस मीटर मध्ये इथं वरती त्याचं एकक 8 चौरस मीटर नमूद केलेलं आहे, पण इथे क्षेत्र लिहिताना चुकलेलं आहे. तर मी सांगितलं होतं सगळ्यांना, तो व्हिडिओही रेकॉर्ड करून पाठवला होता की त्याच्यात नवीन मागणी निश्चिती करण्यापूर्वी तुमच्याकडे जेवढे बिनशेती सातबारा आहे त्याचं क्षेत्र आणि आकार तपासून बघा. अजूनही जर तुम्ही बघितलं नसेल तर दुर्दैव आहे. म्हणजे ते आपण इतके वेळा सांगतोय आणि जर हा माणूस जर सातबारा घ्यायला आला तर आपल्यालाच माहिती की हा सातबारा चुकीचा आहे, त्याला देऊन काहीही उपयोग होणार नाही त्याचा. तर सगळ्यांना अजून विनंती आहे, एकदा मी विनंती करतो की अजूनही सगळ्यांनी चेक करा. मंडळ अधिकाऱ्यांनी त्यांच्या ह्याचा गाव नमुना 2 ओपन करून बघा की त्याच्यामध्ये क्षेत्र आणि आकार बरोबर नमूद केलाय ना. आता हे बघा, हे बरोबर नमूद केलंय, हे बरोबर 25 रुपये आहे, हे सगळे आकार नमूद आहेत, म्हणजे शुअर आहे की ह्याची डिमांड प्रॉपर आली आहे. जर अशा सर्वे नंबरची जर तुम्ही इथे सर्वे नंबर मला दिसतायत आणि मागणी निश्चिती झाली आहे तरी पण त्याची डिमांड आली नसेल तर मग तुम्हाला मॅन्युअली जाऊन या सर्वे नंबरचा खाता शोधून इथे मागणी दुरुस्ती करून इथे इथे त्याची इथे मागणी दुरुस्ती करून त्याचा आकार दुरुस्त करून घ्यायला लागेल. इथे त्याचं अकृषिक मध्ये अकृषिक जम जीप ग्राप आणि शेती वसूल पात्र नसेल तर इथं हा शून्य करायला लागेल. सगळ्यांना लक्षात आलंय? हे फक्त करताना ज्या लोकांनी काम सांगून ठरवून केलं नाही त्यांनाच हा प्रॉब्लेम येणार आहे. म्हणून जे सर्वे नंबर तुम्ही 8 चौरस मीटर केले नाहीयेत त्याची एंट्री कजाप न झालेले मधनच बघा. मला सगळं माहिती आणि येतंय म्हणून तुम्ही इथून जर हे मागणी दुरुस्ती करायला गेलात आणि इथं काहीतरी करायचं राहिलं की मग ते प्रॉपर पावती जनरेट होत नाही. त्याच्यापेक्षा तुमचा वेळ थोडा खर्च होईल, पण इकडनं तुम्ही त्याची एकदा डिमांड भरून घेतली की तुमचा प्रॉब्लेम रिझॉल्व्ह होईल. पण ज्यांना हा ऑप्शन कोणाला दाखवला की ज्यांनी केलंच नाही, केलंय सगळं काम माझं पूर्ण झालंय पण लिहिताना मी चुकीचं लिहिलंय आणि मी ई फेरफार मध्ये क्षेत्र दुरुस्ती आकार दुरुस्ती केलेलीच नाही, मी तसंच ठेवलंय आणि मी तशीच मागणी निश्चिती केली आणि डिमांड आली नाही, तर तेवढ्या खातेदारांनी फक्त मागणी दुरुस्ती करून त्याच्यामध्ये जम अकृषी जीप आणि ग्रापमध्ये ती अमाऊंट टाकायची आणि शेतीची वरची वसूल पात्र नसेल ते खातं तर शून्य करायचंय. आणि सगळ्यांनी एक लक्षात ठेवा की वसुली करताना ही जी वसुलीसाठी जी आपली काही डिमांडची यादी जनरेट होणार आहे ती सोबत तुम्ही एकदा त्याच्यानुसार वसुली करायची. त्याची तो मला इथे दिसत नाही डायरेक्ट त्याची संकीर्ण मध्ये बिनशेतीची पावती करून टाकली आपण गेल्या वर्षी भागलं, या वर्षी नाही. फक्त संकीर्ण आहे तेवढीच वसुली तुम्ही 17 नंबर मध्ये इथे करायची आहे. तो संकीर्ण आहे, ज्याची संकीर्ण आहे वसुली त्याची. मी एवढं सगळं व्हिडिओ रेकॉर्ड करून हे सगळं माझा सगळा वेळ खर्च करून का करतोय? जर बिनशेतीची डिमांड तुम्ही फिक्स केली एकदा इथे 8 चौरस इथे तुम्ही जर क्षेत्र एकदा नमूद करून ठेवलं तर गेल्या वर्षी काही लोकांचं म्हणणं होतं नाही नाही त्याची शेतीची पावती होऊन गेली आणि त्याची बिनशेतीची पण वसुली होती आणि त्याचं एकच खातं होतं, त्यामुळे आता मला करता येत नाही म्हणून मी संकीर्ण मध्ये केली. हे आपलं ऍडजस्टमेंट झाली. पण जर आपल्याकडे इथे सोय दिलेली आहे, जी जी काही शासनाने आपल्याला जी वेबसाईट उपलब्ध करून दिली आहे त्याचे फ्लो चार्टच कसा आहे की थकबाकीचं तपशील, जे बिनशेती नाही झालेले त्याची एंट्री इथे करून घ्या, वाढीव जमीन महसूल भरा, खाता एकत्रीकरण करा आणि मग मागणी निश्चिती करा. जर फ्लो चार्ट आहे आपण हे सगळं स्किप करून पुढे जाऊन जर आपण रिझन सांगत असो तर त्याला काही लॉजिक नाहीये.
तर म्हणून आपण या फ्लोअर चार्टने जाताना जर या पद्धतीने गेलो तर काहीही चुकणार नाही आणि सगळं प्रॉपर येणार आहे. म्हणून जेव्हा तुम्ही मागणी निश्चिती करणार आहे, आपण एक इथं ऑफिसकडनं आपण एक पत्र पाठवू तुम्हाला की पिरियड एक फिक्स करून देणार आहे. त्या पिरियड नंतर तुम्ही मागणी दुरुस्ती हात नाही एकदा इथं, आणि आम्ही मॅन्युअली सिस्टीमची डिमांड घेणार आहे की तुम्ही सांगितलेली वसुली इथे ऑनलाईन मध्ये शेती, बिनशेती आणि रोजगार हमीची दिसली पाहिजे. जर तुमच्या 2 नंबरमध्ये 5,000 रुपये बिनशेतीची वसुली आहे तर इथे आडबला 5,000 रुपये दिसलीच पाहिजे. मग जर तो माझ्याकडे येणार आणि मी त्याची मागणी दुरुस्ती करून त्याची पावती देणार, हे नकोच आहे. आपल्याला आधी हे फिक्स करून घ्यायचं आणि मगच करायचंय, आणि ह्याच्यासाठी काही एक्सक्यूजची गरजच नाहीये. हे सगळं करण्यासाठी कितीही मोठं गाव असलं तरी 2 ते 3 दिवस लागतील. एकदा बसून आडबं इथं तुम्ही एकदा मागणी निश्चिती झाली, हे सगळी प्रोसेस झाली, मागणी निश्चिती आपली झाली आहे. इथून जेव्हा आपण आडबं डाउनलोड करणार आहोत, आपण इथे आडबं डाउनलोड केला. इथे आडबं डाउनलोड केल्यानंतर इथे मला डिमांड दिसते. ही एकदा डिमांड आपल्याला इथे आडबं डाउनलोड केल्यानंतर इथे दिसतीये. ठीक आहे, माझे जेवढे वसूल पात्र आहेत तेवढे मला इथे दिसत आहेत. आता हे गाव छोटं आहे म्हणून ह्याच्यातले एवढेच वसूल पात्र मला दिसत आहेत. जी डिमांड आली ती इथे मला दिसते. ह्याच्यामध्ये रोजगार हमीची नाहीये डाउनलोड केलेली, ती तुम्ही रोजगार हमीची आडबं 8क नुसार डाउनलोड करून वसूल पात्र घेऊन ठेवा, त्याच्यात तुम्हाला सगळा डेटा येईल. मी आडबं का दाखवतोय, जे आलेले व्हॅल्यू आहेत ते प्रॉपर आहेत ना याच्यासाठी. आता गेल्या वर्षी आपल्याला वजा सूटचा प्रॉब्लेम येत होता. इथे बघा, इथे 56 आणि हे आपण तुम्ही जर बघितलं तर 56 आणि हे इथे प्रॉपर 56 रुपये आहे. इथे 56च रुपये दाखवतोय. हे त्याने प्रॉपर 7 रुपये वजा सूट मध्ये घेतलेले आहेत. जे जिथे वजा सूट मध्ये त्याने पुढे सुद्धा कॅरी केले. आणि ह्याची जर 88 रुपयाची तुम्ही जर पावती तयार करायला गेले, इथून जर आपण 88 रुपयाची पावती तयार करायला गेलो, 88 खात्या नंबरची 1 ऑगस्टची, सॉरी आपण दुसरीकडे आम्ही इथे पावती तयार करायला गेलो 88 नंबरच्या खात्याची, तर ती 56च रुपये यायला पाहिजे. 88 नंबरचं खातं आहे, हे बघा इथे 56च आहे. म्हणजे काही फरक पडत नाही, त्याने प्रॉपर वजा सूट मध्ये व्हॅल्यू घेतलेली आहे. तर म्हणजे हा आपल्याला जो गेल्या वर्षी प्रॉब्लेम येतो तो ह्याच्यात रिझॉल्व्ह केलेला आहे. मी जे तुम्हाला सांगत होतो ना की इथे बिनदुमाला, इथे आपलं इथे घेतलंय आपण बिनदुमाला मध्ये, त्याच्यातनं बिनदुमाला मधनं ही वजा सूट केली की तुमची शेतीची डिमांड येणार, ही बिनशेतीची आहे. ही जी बिनशेतीची खाली दिसणारी डिमांड आहे, ही तुम्ही ही वन टाइम फिक्स करून घ्यायची. जसा येईल तसं त्याच्यात दुरुस्ती करायची नाही. आम्हाला इथे जिल्ह्याच्या ठिकाणी आकडे वन टाइम आम्ही घेणार आहे की एकदाच कळलं की आता हे गाव आहे, उपळे गाव आहे, उपळे गावामध्ये बिनशेतीची वसुली एवढीच आहे, कन्फर्म आहे. हे एकदा जर मला कन्फर्म झालं ना की बिनशेतीची वसुली माझी एवढीच आहे, किती आहे ही, 2385 रुपये वसुली आहे की फिक्स्ड आहे, ह्यांना काय करायचं नाही. ह्यांच्या म्हणजे ह्यांना हा प्रॉब्लेम येणार नाही की समजा एखाद्या खातेदाराची मी शेतीची पावती करत होतो आणि त्याच्यात बिनशेतीची पण वसुली आहे आणि ती राहून गेली, हा जो प्रॉब्लेम येत होता हा येणार नाही आपल्याला. तर सगळ्यांना विनंती आहे की या मी सांगितलेल्या फ्लोनेच तुम्ही ही डिमांड फिक्स करायची आहे. 17 नंबर मध्ये जी काही गाव नमुना 17 कजापची माहिती भरणे आणि इथे गाव नमुना 17 या दोघांमध्ये फार फरक आहे. 17 नंबर मध्ये गाव नमुना 17च्या मध्ये फक्त मक्त्या खात्याचाच वापर करायचा. मक्त्या खात्यामध्ये सगळ्या पावत्या करा. मक्त्या खात्यामध्ये करता येतं क्षेत्र, संबंधित क्षेत्र, ही सगळ्या गोष्टी प्रॉपर निवडून इथे जतन करा करायचं. आणि जतन करा केल्यानंतर थोडं होल्ड करा, ते साठतंय. जर वाटलं तुम्हाला स्पीडचा इश्यूमुळे काही नाही आलंय तर इथं जाऊन एकदा चेक करा की ह्याच्यामध्ये इथे डेटा मिळवायला तुम्ही गेलं की इथं तुम्हाला लगेच लक्षात येतं. जर काय असेल तर तुम्हाला इझिली इथे तो डेटा दिसतो. जर त्याचं झालंय ऑलरेडी, तुम्हाला दिसली बाबा एंट्री आली, तर डायरेक्ट पावती करा त्याची.
आणि आपण व्हर्च्युअल अकाउंट्स तयार करून लिंकिंग करण्याचं काम सुरू आहे. तर या मंथ एंड पर्यंत ते लाईव्ह करणार आहेत. म्हणजे आपण जे हे करणार होतो, QR थ्रू पेमेंट घेण्यासाठी आपण ॲक्सिस बँकेची नॉन ऑपरेटिव्ह अकाउंट्स उघडलेले आहेत. आपल्या जिल्ह्याची 9 तालुक्यांची उघडण्याची प्रोसेस झालेली आहे. ते तिथे ऑटो लिंक करून घेणार आहेत. ते जेव्हा सुरू होईल तेव्हा मी तुम्हाला अजून एक व्हिडिओ करून त्याच्या कशा पद्धतीने ते काम करायचं ते मी तुम्हाला कळवीन. पण पहिल्या जी आपल्याला प्रोसेस करायची आहे ते म्हणजे जर थकबाकी शिल्लक असेल तर भरून घ्यायची. कजाप न झालेल्या जमिनीमध्ये ज्या बिनशेती सातबारांचं तुम्ही 8 चौरस मीटर केलं नसेल तेही भरायचे. आणि ज्या सातबाराचं तुम्ही 8 चौरस मीटर करायचं राहिले पण ते कजापमुळे राहिलं होतं त्यांचंही इथूनच भरा. म्हणजे दोघांना इथेच आहे. कितीही आपण एक्सपर्ट असलो तरी मागणी दुरुस्ती करून मी डायरेक्ट त्याच्यामध्ये टाकतो हे असं करण्यापासून टाळा. त्याच्यापेक्षा ह्या स्टेपने करा. वाढीव जमीन महसूल मागणी निश्चिती करा आणि एकदा फिक्स करून घ्या माझी शेतीची किती वसुली आहे. मी गेल्या वर्षी आपण एक चार्ट बनवला होता मी हे वसुली करताना, तसा एक मी ही शेअर करतो. हे अशा पद्धतीने एक चार्ट आपण सगळ्यांनी एक प्रिपेअर करून घेऊया. म्हणजे काय होईल, इथे जर माझी थकबाकी असेल तर गावाचा नाक थकबाकी असेल तर दिलेली ही शेतीची वसुली म्हणजे बिनदुमालामधनं वजासूट केली की येईल ही रक्कम. बिनशेतीची फिक्स डिमांड तुमच्या 2 नंबर प्रमाणे कॅल्क्युलेट करून इथे टाकायची नाही. तुम्ही दिलेली डिमांड इथं जो आमच्याकडे अहवाल जनरेट होणार आहे त्याच्यामध्ये ती जनरेट झाली पाहिजे. आपल्याला माहिती आहे एक आपल्याला 10-15 दिवस लागतील पण 10-15 दिवसामध्ये हे काम पूर्ण होईल. कारण सिटीच्या जवळची जी गाव आहे तिथे बिनशेतीचं प्रमाण जास्त आहे पण काही गावांमध्ये 2 बिनशेती 3 बिनशेती 4 बिनशेती याच्यापेक्षा जास्त नाहीयेत. संकीर्णचा आकडा इथे आत्ता 0-0च येणार आहे. जसं वाढेल तसेल वाढीव जमीन महसूल शिक्षण कर वाढीव रोजगार हमी कर हे 8 क वर्ण तुम्ही घेऊन याच्यामध्ये नमूद करायचे. हे एकदा नमूद झालं सगळं की तुमच्या आडबची वसुली इथं जनरेट होईल. शेती बिनशेती रोजगार हमी कर हे ऑटो जनरेटेडच आकडे हवेत. गेल्या वर्षी बरेच लोकांनी ते झिरो करून रोजगार हमी झिरो करून घेतला. यावर्षी असं काही करू नका. कारण आम्ही यावर्षी तुमची मागणी निश्चिती झाल्यानंतर इथं डाउनलोड करूनच ठेवणार आहोत. म्हणजे हे आकडे तुमच्या शेवटी जे कामकाज पूर्ण झाल्यानंतर जो MIS येतो, आता MIS मध्ये इथे वसुलीसाठी म्हणून सुद्धा एक MIS इथे जनरेट झालेला आहे. वसुली अहवाल याच्यामध्ये एकूण जमीन महसुलाची मागणी म्हणजे त्याच्यानंतर संकीर्ण एकूण त्याच्यापैकी वसूल किती झाली असा इथे चार्ट तयार होतोय. त्याच्यामुळे तुम्ही देणार आहे ती आम्हाला इथे गाववाईज आम्हाला इथे कळेल. त्याच्यामुळे डिमांड फिक्स करताना ती प्रॉपरच असायला पाहिजे. मी आता ज्या पद्धतीने सांगितलंय त्या पद्धतीने तुम्ही ही प्रोसेस करून घ्यायची. थकबाकी 17 नंबर भरायचा. वाढीव जमीन खाता एकत्रीकरण जर करायचं असेल तर मागणी निश्चिती करा. त्याच्यानंतर तुम्ही इथून डाउनलोड करून ठेवायचं आडबं आटकं मधनं वसूल पात्र. हीच तुमची वर्षभराची वसुलीचं काम आहे काच आहे एवढ्यावरती. मग आता हे तुम्ही गेल्या वर्षी डाउनलोड करून वसुली करू का शकत नव्हतात कारण तुमची बिनशेतीची डिमांड इथं जनरेट करूनच ठेवलेली नाही, फिक्स्डच नाहीये. जर तुम्हाला माहितीच नाही मला कोणाकडनं वसूल करायचं म्हणून मग तो आल्यानंतर आडबं डाउनलोड करणार मग त्याची मागणी दुरुस्ती करून पावती काढणार. त्याच्यापेक्षा संपूर्ण आडबं इथे डाउनलोड करा. पूर्ण आडबं त्याच्यातले खाता नंबर घ्या जे जे तुमचे बिनशेतीसाठी पात्र आहेत. गेल्या वर्षीचा आडबं तुम्ही डाउनलोड करून शकता मागणी निश्चिती न करता. इथं तुमच्याकडे आहे 24-25 चा तुम्ही मागणी निश्चिती न करता डाउनलोड करू शकता. तो डाउनलोड करा. तो डाउनलोड झाल्यानंतर त्याच्यामध्ये जी खातेदार असतील की ज्यांची तुम्ही बिनशेतीने वसुली केलेली आणि ते 8 चौरस मीटर नव्हते तर त्यांचे तुम्ही आत्ता मी सांगितलेल्या पद्धतीने इथे नमूद करून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही मागणी निश्चिती करून या वर्षीचं कामकाज सुरू करा. सगळ्यांना पुन्हा एकदा सांगतो की शेतीची पावती झाली म्हणून बिनशेतीची राहिली ही गेल्या वर्षी अडचण आली म्हणून आपण ती संकीर्णत केली. तसं करायचं नाहीये. जी एवढी आपली बिनशेतीची कायमची वसुली आहे ती आपल्याला आडबच्या खाली कायम मध्ये दिसली पाहिजे. त्याच्यासाठी म्हणून आपण जी वसुली ती त्या ठिकाणी तुम्ही ऍड करा. मागणी निश्चिती करून एक 15 दिवसाचा आपण पिरियड ठेवू. त्याच्यामध्ये आपण सगळ्या डेटा मागणी निश्चिती करून फिक्स्ड करून घेऊ आणि एकदा त्याची मागणी निश्चिती झाली की त्याच्यानंतर शेती बिनशेती रोजगार हमीची आपल्याकडे वसुली शिल्लक जी जनरेट झालेली आहे त्याचा खाता नंबर आहे. पक्षकार आला की त्याची आपण पावती करणार आहोत.
किंवा त्याची जर आपलं ऑनलाईन QR चं सुरू झालं तर त्याची मागणी नोटीस करू, QR वरनं डायरेक्ट पेमेंट करता येणार आहे. तर हे सगळं हे पेमेंट ऑप्शन किंवा ऑटोमेशन मोडचं वापरण्यासाठी आपल्याकडे त्याची आधी डिमांड फिक्स पाहिजे. माझा व्हिडिओ बघून सुद्धा जर तुम्ही ती मागणी दुरुस्ती जसा माणूस येणार तशी दुरुस्ती करून वापरली तर परत या वर्षी जसा प्रॉब्लेम आला आपल्याला, शेवटी जुळवताना सगळे प्रॉब्लेम्स येतात, सर्व्हर चालत नाही, ह्या आपल्याला प्रॉब्लेम्स येऊ नयेत म्हणून सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही हे आत्ताच 15 दिवसामध्ये फिक्स करून घ्या. तुम्ही किती नाही म्हटलं तरी आम्ही घेणारच आहे करून. ज्यांना ज्यांना करायचं नाही आम्हाला इथे ऑनलाईनमध्ये त्याची बिनशेतीची डिमांड दिसायला पाहिजे, तरच आपल्याला जिल्ह्याच्या ठिकाणून त्याचं मॉनिटर करता येईल की बिनशेतीमधली किती वसुली झाली, शेतीमधली किती झाली, संकीर्णमधली किती झाली. जर तुम्ही डिमांड आता समजा माझं 5,000 रुपये आता आडबला जनरेट झाली आहे आणि मी अजून 2 महिन्याने अजून माझ्या बिनशेतीच्या पावत्या झाल्या म्हणून मी मागणी दुरुस्ती केली, म्हणजे आता मी डिमांड घेताना 5,000 होती आणि काही दिवसांनी ती 15,000 झाली, म्हणजे हे लॉजिक नाहीये. तर आपण मागणी निश्चिती करताना ऍप्लिकेशन एकदम चांगलं आहे. शेवटच्या टप्प्यात ते स्लो झालं, चालत नाही, कारण सगळे लोक त्याच्यावरती तुटून पडले होते. तर आपण सुरुवातीपासूनच ते नीट जर मेंटेन केलं तर शेवटी आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाहीये. तर मी सांगितलं तसं ही शेती म्हणजे बिनदुमालामधनं वजासूट करून ते शेतीची डिमांड तुमच्या मी सांगितलं असा चार्ट बनवून मी एक्सेल शेअर करतो. याच्यात जर भरून ठेवली तर शेवटी जमाबंदीच्या वेळी आपल्याला काही चुकणार नाही. आणि जो काही तुमचा वाढीव महसूल, जमीन महसूल किंवा रोजगार हमी कर, शिक्षण कर, या गोष्टी जिथे जिथे आवश्यक आहे त्या नमूद करायला लागणार. म्हणजे वाढीव महसूलसाठी जो पात्र असेल तर तुम्ही वाजमा असेल तर इथे त्याचा भरा, म्हणजे त्याचा वाजमा ऑटोमॅटिक त्याचा येईल. आता काही लोकांचा वाजमा ऑटोमॅटिक आला पाहिजे, आपण त्याला कसं, तो गेल्या वर्षी वाजमासाठी त्याचं तेवढं पात्र होता पण या वर्षी त्याने क्षेत्र जर त्याचं क्षेत्र शिल्लक नसेल तर तो ऑटोमेशन मध्ये कसं येणार, त्याचं तो पात्र आहे की नाही तुम्हाला इथे मॅन्युअली त्याला इथे ठरवायला लागणार आहे. इथे जेव्हा तुम्ही नवीन म्हणणार आहे वाढीव जमीन महसूल भरण्यास पात्र आहे का, 50% पात्र आहे की 100% पात्र आहे, हे ऑटोमेशन मध्ये नेता येत नाही. त्यामुळे हे मॅन्युअली भरायचे. हे भरून झालं की मागणी निश्चिती करा. त्याच्यानंतर इथे वसूल पात्रचं मी दाखवलं तसं इथे वसूल पात्रची यादी येते. ही जर डिमांड तुम्ही प्रॉपर फिक्स केली बिनशेती आणि शेतीची तर तुम्हाला इतकं सोपं होणार आहे की ही प्रिंट आउट काढून जर तुमच्याकडे कोतवाल असतील तर त्यांच्याकडे ही दिली तर त्यांच्याकडे खाता नंबर आहे आणि त्या माणसाची किती वसुली आहे हे तुम्हाला इथे एकूण वसूल रक्कम मध्ये कळतं. जेव्हा तो माणूस त्यांच्याकडे येणार आहे किंवा गावामध्ये कोतवाल वसुलीला जाणार आहे तेव्हा त्यांना खाता नंबर, त्या माणसाचं नाव आणि त्याचं किती रक्कम आहे हे तिथे मिळतं. तेव्हा त्यांना वसुली करायलाही सोपी आणि रकमेमध्ये तफावत येणार नाहीये. जर त्याची शेती वसुली त्याची नाहीये तर त्याला तुम्ही मॅन्युअली तिथं टाकता येणार नाही तुम्हाला. जर त्याचा आकार जर वसुलीसाठी पात्र नाही, म्हणजे 5 रुपये पेक्षा जास्त नाही तर तो वसूल पात्र आपल्याला होत नाही. 5 रुपयापर्यंत असेल तर जमीन महसूल त्याला माफ आहे, जीप आणि ग्राप आपण घेतो. त्याच्यामध्ये एक कंडिशन आहे की 3 हेक्टर पेक्षा क्षेत्र जास्त कमी आहे आणि त्याचा आकार जास्त आहे, आकार 15 रुपये आणि 3 हेक्टर पेक्षा क्षेत्र कमी आहे तर त्याला जमीन महसूल माफ आहे. त्याचं परिपत्रक तिथे आहे ऑनलाईन मध्ये. मला जे जे शक्य झालं, जे जे शक्य आहे शेअर करण्यासारखं ते मी केलं. प्रत्येकाने इथे जेव्हा डिमांड फिक्स करणार आहे तेव्हा इथे जी डिमांड तुमची इथे आता जनरेट होईल, जसं आता हे मागणी निश्चिती झाल्यानंतर येणार आहे त्याची वसूल पात्र जी रक्कम आहे ती शेती म्हणजे त्याच्यात अकृषिकची रक्कम ही तुमच्याकडे फिक्स्ड आहे, ती तिथे आलीच पाहिजे. शेतीची रक्कम जी ऑनलाईन मध्ये आली त्याच्याप्रमाणे आली. आता इथे आलं मागणी निश्चिती खातेदार संख्या वसूल पात्र एवढे आहेत, काहीच झालेलं नाही. इथे वसुली दाखवते 2699 रुपये शेती आणि बिनशेती मिळून, 2383 रुपये बिनशेती आहे आणि उरलेली त्याची शेती वसुली आहे आणि रोजगार हमी जर काय असेल तर सगळ्यांना विनंती आहे, मी सांगितलेल्या स्टेपने जर तुम्ही ही प्रोसेस पूर्ण केली तर मला असं वाटत नाही की तुम्हाला पूर्ण वर्षात जमाबंदीचं काम करताना किंवा काहीच प्रॉब्लेम येईल. आणि आत्ताच सूचना देऊन सांगतो की जेव्हा तुम्ही चलन तयार करणार आहात, हे सुद्धा हस्तलिखित चलन ऑनलाईन ग्रासवरील चलन तयार करा हे ऑप्शन आता जनरेट करून देणार आहेत. ते जेव्हा हे पेमेंट गेटवेचं झाल्यानंतर हे जनरेट करणार आहेत, मी बोलून घेतलंय. फक्त आता तुम्ही एक काम करा की इथे एकूण रक्कम जी येणार आहे
हे प्लस हे एकूण रक्कम जी येणार आहे तेवढ्या रकमेचं आपल्याला चलन लावायचं आहे. 0029 0045 एकूण रक्कम. इथे आकड्यांचे गडबड कधी होणार, जेव्हा मागणी दुरुस्ती करताना तुम्ही काहीतरी घोळ घालणार म्हणून. तर अदरवाईज इथे काहीही प्रॉब्लेम येत नाही. तर आत्ता जे काही आपण सगळं बघितलं त्याच्यानुसार कमीत कमी अडचणी येतील, पण तुम्ही ऑटोमेशन मोडवरती ते नेलं तरच. डिमांड निश्चित करण्याच्या आधी मी सांगितलेल्या स्टेप जर तुम्ही फॉलो केल्या तर तुम्हाला हे सगळं कामकाज करताना काहीही प्रॉब्लेम येणार नाही. व्हिडिओ जरासा मोठा झाला असेल, पण प्रत्येक तालुक्यात येऊन हे सगळं परत एक्सप्लेन करणं कठीण आहे. तरी पण जे जे मला शक्य आहे ते मी शेअर केले. प्लस हे जे काही आपल्याला इथे अहवाल आपल्याला भरायचे आहेत, हे काही जनरेट जे काही आपल्याला अहवाल जे ऑटोमॅटिक जनरेट नाही होणार आहेत ते भरण्यासाठी सुद्धा मी एक व्हिडिओ रेकॉर्ड करून तुम्हाला शेअर करतो, ज्याची तुम्हाला मदत होईल. जे जे शक्य आहे पॉसिबल आहे ते मी तुम्हाला सांगितलंय. बऱ्यापैकी ॲप्लिकेशन सगळ्यांना माहिती आहे, तेव्हा पावती तयार करणे, प्रत पाडणे ह्या मी गोष्टी ह्याच्यात दाखवण्याचं आता टाळलंय. इथे तुम्हाला वर्ष दिलेली आहेत. गेल्या वर्षीच्या काही लोकांना शेवटच्या पावत्या जर काही काढायच्या राहिल्या असतील तर पावत्या पहा ऑप्शनमध्ये इथे वर्ष उपलब्ध करून दिलेले आहेत. आता 24-25 इथे पावत्या पहा म्हणलं की इथे रिसीट उपलब्ध होतील, ते जोडून द्यायचं काम सुरू आहे. समजा याचं आपण 23-24 बघू, पावत्या पहा म्हटलं तर डेटा ह्याचा सगळा उपलब्ध तुम्हाला आहे. त्याच्यातनं तुम्ही मागच्या वर्षीचाही डेटा बघू शकता. सेम आडबची स्थिती आहे. गेल्या वर्षीची वसुली आता सेम आपण या गावामध्ये जाऊन जर चेक केलं तर शेती बिनशेतीच्या वसुली सुद्धा तो आपण चेक करू शकतो. तर ह्याचा आडबा आपण मागच्या वर्षीचा बघूया. 24-25चा वसूल पात्र आडबं बघूया. इकडे आडबं बघण्यासाठी आपल्याला इथे आडबं 24-25 डेटा मिळवा. हा गेल्या वर्षीचा त्यांचा आडबा आहे. याच्यामध्ये त्यांची वसुली किती झाली आहे बघा, 12,009 रुपये. पण त्याच्यातले हे जर आपण सोडले, ही त्यांची संकीर्णची रक्कम किती आहे, ही एवढी आहे. इथे तुम्ही बघताय बाजूला अकृषिकची डिमांड दिसतंय कशी आहे, 75. ही बघूया. आणि या वर्षी हे जे ज्या तलाठ्यांचं गाव आहे त्यांनी ह्या वर्षी दुरुस्ती केली आणि नंतर मागणी दुरुस्ती केली. आता बघा ही किती रक्कम आहे. ही जर रक्कम बघितलं तर 675 गेल्या वर्षीप्रमाणे. पण ह्या वर्षी त्यांनी 8 चौरस मीटर केलं, सगळं प्रॉपर केलं, त्याच्यामुळे रक्कम किती आली बिनशेतीची 2385. ह्या फरकावरनं तरी तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे की डिमांड निश्चित करताना हे प्रॉपर नमूद केलेलं असणं किती गरजेचं आहे. आता यांनी डिमांड निश्चित करताना मला विचारलं होतं, मी त्यांना सांगितलं होतं एक गट त्यांचा बिनशेती व्हायचा शिल्लक होता, त्यांनी ह्याच्यातनं माहिती भरली आणि मग मागणी निश्चिती केली, त्यांची डिमांड प्रॉपर जनरेट झाली. अजूनही डिमांड जनरेट करण्याला जर कोणाला काही शंका असतील, अजूनही कळलं नसेल हा व्हिडिओ बघून सुद्धा, तर त्यांनी मला फोन करा, मी त्यांना परत एकदा गाईड करतो. पण सगळ्यांना विनंती आहे, मी एवढं पुन्हा पुन्हा विनंती करून याच्यासाठी सांगतोय कारण हे जर तुम्ही ऑटोमेशन मोडमध्ये ठेवलं, सगळी डिमांड सेट करून फक्त प्रिंटआउट काढून तुम्ही फक्त खातेदारांचा खाता नंबर आणि नाव समोर असेल आणि पावती करणं एवढ्या मोडमध्ये ठेवला तरच काम करणं सोपं आहे. तो आल्यानंतर आडबं डाउनलोड करून त्याचा खाता नंबर बघून मागणी दुरुस्ती करून पावती देणं हे फिजिबल नाही. जर तुमची ही डिमांड फिक्स्ड असेल आणि सगळं प्रॉपर असेल तर मोबाईलवरनं सुद्धा ह्याची प्रिंटआउट काढता येते किंवा मोबाईलवरनं सुद्धा पावती प्रत पहा असं इथे आपल्याला काढता येतं. त्याला व्हॉट्सअपला डिजिटली कॉपी सुद्धा आपण सेंड करू शकतो. एवढं सोपं आहे. पण मी सांगितलं तसं या प्रोसेसने जर तुम्ही हे डिमांड प्रॉपर सेट करून नीट ते ऑटोमॅटिक मोडवरती असेल तरच हे शक्य आहे. धन्यवाद. व्हिडिओ थोडा मोठा झालाय, पण जे जे पॉसिबिलिटीज आहेत त्या मी तुम्हाला सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न केलाय. सगळ्यांनी या प्रोसेसने ते चेक करा आणि त्याच्या पद्धतीने मागणी निश्चितीचं कामकाज पूर्ण करून वसुलीला सुरुवात करा. धन्यवाद.